हॅलो मंडळी, नमस्ते सर्वांना. माझं घर माझं कुटुंब ह्या चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बाजरीच्या भाकरी बनवूया. हे पहा, एकदम जाडबी नाही आणि बारीकी नाही, थोडंसं मीडियम असं दळून आणायचं पीठ आणि ह्या चाळणीने चाळून घ्यायचं. आता आपण तेल लावून भाकरी करून घेऊया. हे पहा, थोडं थोडं पाणी करून मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे. पाणी थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया. असं आपण मीठ टाकूया बाजरीच्या पिठामध्ये आणि ह्याला छानसं आपण मळून घेऊया. हे पहा, ह्या प्रकारे आपण छान पीठ मळून घ्यायचं. खूप पातळी करायचं नाही, सैल करायचं नाही, जसं लागतंय तसं आपल्याला. आणि बाजरीच्या पिठामध्ये जास्त पाणी लागत नाही, त्याला एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकूनच आपण पीठ मळून घेऊया. हे पहा, असं आपण गोळा करून घ्यायचा, चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि ह्या प्रकारे असं आपण दाबून घेऊया. मंडळी, पाहिला का, गोळा असा करायचा आणि थोडा हाताने आपण दाबून घेऊया याला. या बाजूनी ह्या हाताने असं प्रेस करत करत ह्या गोळ्याला मोठा करूया. हे पहा, आपण थोडंसं तेल लावून घेऊया भाकरीला, खाली टाकून घेऊया परातीमध्ये आणि ह्याच्यावरती आपण उंडा ठेवूया. बाजूला लावून घेतलेला आहे तीळ. आता आपण दुसरी बाजू लावून घेऊया. तीळ लावून घेतलेला आहे. आता चाळलेलं पीठ आहे थोडंसं आपण ह्याच्यावरती परातीमध्ये ठेवूया. जास्त पसरवायचं नाही आणि त्यामध्ये ही आता हा भाकरीचा गोळा ठेवूया. आपण प्रेस करत करत भाकरी मोठी करूया, जसं की मी बनवते पहा. हा हात फक्त सपोर्टला गोल होण्यासाठी असतो आणि ह्या बाजूने ह्या हाताने थोडंसं मोठं करत करत आपण जाऊया. हे पहा, असं दोन्ही हाताने केलं तरी चालेल. भाकरी बडवून तव्यावरती टाकलेली आहे आणि पिठाची बाजू जी आहे ते आपण वरती करून टाकायची आहे. त्याला पाणी लावूया. सुकत आल्यानंतर आपण ह्याच पिठाच्या गोळ्याने आपण भाकरी उलटूया. तुम्ही पाहू शकता. आपली भाकरी आपण पलटून घेऊया. हा, आपली कडक आणि छान भाकरी खरपूस भाजून निघालेली आहे. मंडळी, कशी भाकरी फुगलेली आहे. हे पहा, छान खरपूस आपली भाकरी तयार झालेली आहे. हे पहा, आपल्या बाजरीच्या भाकरी तेल लावून तयार झालेल्या आहेत, एकदम पातळ खरपूस.